रोहित होल्डर, ज्याला ओळखलं जातं, ज्या नावाने ओळखलं जातं होल्डर या नावाने ओळखलं जातं असा रोहित, एक अष्टपैलू आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे प्रकाश कारंडे देखील तितकेच आक्रमक खेळाडू आहेत कोपाटे संघासाठी. चला सामना चालू करायचा आहे. पंच लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू काउंट केला जातोय. सुंदर सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून अजय याने केले ऐनवाडी संघासाठी. डॉट चेंडू आलाय. यावेळी देखील बीट केलंय. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक गोलंदाज अजय यांच्या माध्यमातून फलंदाजाला बीट केलंय. चेंडू जाऊन विसावतो तो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. डॉट चेंडू इथे मात्र काउंट केला जातोय. आतापर्यंत कर्णधाराने दाखवलेला विश्वास, त्याला साजेशी खेळी आतापर्यंत अजय यांच्या माध्यमातून झाली. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू जातो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. टीममध्ये खेळाडू आहेत, गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान एक धाव अर्जित केले गेले. या एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश इथे मात्र लागले गेलेला आहे. धावफलकावर धावा लागले 1. 1 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. या वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चुकी घडली आणि झेल सुटलाय तो कोणाचा? होल्डर. एक आक्रमक फलंदाज कोपर्डे संघाचा. प्रयत्न चांगला होता खेळाडूचा, मात्र झेल हातामध्ये बसला नाहीये. 2-3 दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 3 या आकड्यावर. प्रयत्न चांगला होता ऐनवाडी संघाच्या खेळाडूचा. यावेळेस मात्र टीपमध्ये खेळाडू आहेत. लॉंग द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव अर्जित केली गेले. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 4 या आकड्यावर. यावेळी देखील बीट केलं. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज अजय यांच्या माध्यमातून. तब्बल फक्त 4 धावा खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर. अनिल सज्ज आहेत. स्ट्राइकवर आहे होल्डर. ग्रामीण क्रिकेटचा उभरता सितारा होल्डर स्ट्राइकवर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. राईट ऑन द विकेट अनिल. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. एक दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. दिशा भरकटली गेली. वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये एक धाव अर्जित केली गेले. डॉट चेंडू. पंचांकडे दाद मागितली होती वाईटची, मात्र दाद फेटाळली गेली. डॉट चेंडू काउंट केला जातोय. यापुढील होणारा सामना
आरसीसी गवळेवाडी विपक्ष जेबीसीसी बातळी दोन्ही संघाच्या संघनायक रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळेस फटका चांगला आहे, दर्जेदार दिमागदार षटकार 6 धावा डीजे. फटका पाहायला मिळाला होर्जेटच्या बॅट मधून. यावेळी देखील फटका चांगला आहे, अप्रतिम फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार रोहितच्या बॅट मधून. इथे मात्र बॅट्समॅनला पॅनल्टी केलं जात आहे. जर बाहेर षटकाराच्या बाहेर गेलं तर 2 धावांची पॅनल्टी असेल. षटकार आलाय होल्डरच्या बॅट मधून. तिसरा षटकार येईल का? इथे मात्र कमबॅक केलं गोलंदाज अनिल याने. डॉट चेंडू हाताळलाय. धावफलकावर धावा लागले तब्बल 17. इथे मात्र दिशाहीन चेंडू. एक अवांतर धावसंख्येत होते 1 नंबर. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. तर मात्र प्रेशर पाहायला मिळतं गोलंदाज अनिल यांच्यावर. 2 षटकार काढल्यानंतर 1 डॉट आणि नंतर वाईट चेंडू. अप्रतिम अप्रतिम. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या या झेलसाठी. काय झेल टिपलाय यष्टी रक्षकांनी. रोहितला माघारी परतवले. एक मोठा मासा गळायला लागलेला आहे ऐनवाडी संघाला. रोहित बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. धन्यवाद विनोद सर. जो मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते, अर्थात कोपर्डे वर्सेस ऐनवाडी या 2 संघाच्या दरम्यान ही आपल्याला लढत पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना कोपर्डे संघ आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी विकेट अर्थात रोहित माघारी परतलाय. रोहितचा खेळ नक्कीच आपण पाहिला असाल. एक झंझावत खेळीच्या माध्यमातून पाहायला मिळत होती, मात्र एक चुकीचा फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षकाने मात्र एक सुंदर झेल टिपला आणि रोहितला मात्र बाहेर तसं दाखवल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थात आकाश. सुरेख चेंडू आपण जर पाहिलं तर एक यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झाले. धावसंख्येला ते अर्थात धावसंख्येला ते अर्थात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना कोपर्डे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आपण पाहिलात गोलंदाज आनंद याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आकाशासाठी आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र ऑन साईडच्या दिशेने नक्कीच टोलोला. 1 धाव इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत 1 निबर.
20 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. एका निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला ते अर्थात प्रकाश आणि नॉन स्ट्राईकला ते अर्थात आकाश. येथे मात्र उडवला चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर आपण जर पाहिलं तर नक्कीच दूरवर आहे त्या चेंडूवरती. त्यावर मात्र आपण जर पाहिलं तर 2 धाव मात्र इथे पूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आलाय आणि येथे मात्र टिपलाय झेल. संपलाय प्रकाशचा खेळ. बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक दुसरा. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर अर्थात प्रणव आपल्याला पाहायला मिळतात. प्रणवच्या माध्यमातून आपल्याला ऑल द कार्पेट खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला एका धावेसाठी. धावसंख्येत पुन्हा एकदा एकनी भर होते. थोडंसं आपण पाहिलं तर सलामी झालेली जोडी अर्थात प्रकाश आणि रोहित आता मात्र माघारी परतलेत. स्ट्राईकला ते अर्थात आकाश. इथे मात्र ऑन साईड नक्कीच उडवला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्येला ते अर्थात 25. तीन षटकांचा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. धावसंख्येला ते अर्थात 25 धावा. आता मात्र जर आपण पाहिलं तर दुपार सत्रापासून जेव्हापासून आपण सामने पाहिलेत नक्कीच कुठेतरी लो स्कोरिंग सामने आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेत. आणि हा सामना सुद्धा त्याच दिशेने नक्कीच आगेकूच करेल का की आपल्यावरती जो लो स्कोरिंगचा धब्बा लागणार नाही त्याच्यासाठी आपण प्रयत्न कराल हे नक्कीच पाहावं लागणार आहे. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिले घेऊन तो अर्थात गोलंदाज नितीन. तर स्ट्राईकला ते अर्थात प्रणव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल फेस करणार. इथे मात्र आपण जर पाहिलं तर दिशाहीन गोलंदाजी. चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय. टोटल 5 धावा इथे आपल्याला नक्कीच खात्यामध्ये जमा केल्या जातील. थोडासा अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. तेथेच नक्कीच गोलंदाजाला मात्र कन्फ्यूज केलंय आणि दिशा भरकटले. चेंडू जातोय आपण पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. टोटल 5 धावांनी धावफलक वधारलंय. सरसावलंय. धावसंख्येला ते अर्थात 30 धावा. या षटकामध्ये नक्कीच अधिकच्या धावा घेण्याचा प्रयत्न आणि मानस नक्कीच असणार आहे तो प्रणव आणि आकाश यांचा. पुढचा बॉल अकूट टप्प्याचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा आला नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र उडवलाय प्रणवच्या स्टाईल मध्ये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार.
धन्यवाद. पुढचा बॉल माझा सुरेख चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र पूल येते आपण पाहिल्यात तर अनसक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी असं काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण आपण पाहिलं की तर मागील चेंडूवरती मात्र घणाघात, तदनंतर मात्र चांगला कमबॅक केले ते गोलंदाज नितीन यानं. पुढचा बॉल पुण्याचा आखूड टप्प्याचा चेंडू होता, नक्कीच बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला, क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारची तयारी मात्र इकडे प्रणवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 2 ने भर, या 2 धावेनिशी जर आपण पाहिलं तर धावसंख्येला ते अर्थात 38 ऑन बोर्ड. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या 2 चेंडूवरती प्रणव कशा प्रकारे खेळ करायला हे पाहावं लागणार आहे. आणि येथे मात्र प्रणव बाद होत आहेत. प्रणवला माघारी यावं लागेल. पण ऐनवाडी संघासमोर आणि या धावांचा पाठलाग करताना आता कशा प्रकारे दमछाक होणार की त्या धावांचा पाठलाग केला जाईल हे पाहावं लागणार आहे. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा आमंत्रित करूया भाततळी संघच्या कर्णधाराला विनंती करतो आपण टॉससाठी यायचं आहे, कारण आपला विपक्षी संघ अर्थात गवळेवाडी संघ यांचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. सो प्लीज आपल्याला विनंती असेल आपण त्वरित यायचं आहे. चला मित्रांनो प्लीज थोडं स्पीडअप करा, अजूनही आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. कारण आपण पाहताय कैलासवासी रविदादा स्मृती चषक 2024 आणि या स्पर्धेचा आज पहिला आणि अंतिम दिवस आहे. सकाळी पासून आपण पाहिलं तर एक चांगला खेळ इथे पाहायला मिळाला. त्याच प्रकारे आता सुद्धा आपल्याकडून हीच अपेक्षा असेल आणि आपल्या सहकार्याची नितांत गरज असणार आहे. चला कोपर्डे संघ प्रणव, चला आपल्याला या असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच ऐनवाडी संघाला विनंती आहे आपली सलामी व्हिडिओ आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे. प्रियांका इलेव्हन ऐनवाडी, मी विनोद पाटील सरांना विनंती करतो आपण जरा नाणेफेक करून घ्यायची आहे. सर तो माईक झालाय का बघा ना, तो माईक रेडी आहे का बघा. गवलेवाडी ना, RCC गवलेवाडी आपण नाणेफेक जिंकले. थोड्याच वेळात आपण आपला निर्णय आणि आपल्या संघासोबत आपण तयार आहे. धन्यवाद. 3 षटकांचा सामना असणार आहे RCC गवलेवाडी आणि
भातळी संघांच्या दरम्यानचा सामना हा. तर तत्पूर्वी या मैदानाच्या आतमध्ये कोपर्डे विपक्ष ऐनवाडी 44 धावा झाल्यात आणि 45 धावांचं टार्गेट आहे. आपण जर पाहिलं तर सुरुवात नक्कीच आक्रमक करून दिली होती ती रोहित आणि प्रकाश याने. तदनंतर मात्र रोहितला माघारी परतावं लागलं होतं आणि त्यात नंतर मात्र आपण जर पाहिलं तर प्रणवच्या बॅटमधून काहीसे मोठे फटके पाहायला मिळाले, मात्र शेवट करता आला नाही. आणि आपण जर पाहिलं तर शेवट चेंडूवरती आकाश यांच्या बॅटमधून एक मोठा फटका, एक सुखद फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याचाच मोबदला आपण पाहिलं तर 44 धावा झाल्यात आणि 45 धावांचं आव्हान ठेवलंय. त्या आव्हानाचा पाठलाग करताना सलावडी मैदानाच्या आतमध्ये ऐनवाडी संघाला बिलॉंग करणारी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला ते अर्थात आनंद आणि 9 सेकंडला ते अर्थात अजय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर, बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळते ते अर्थात प्रकाश. चला थोडंसं विनंती असणार आहे, आपण अधिकचा वेळ घेऊ नका, कारण आपण संध्याकाळच्या सत्राकडे नक्कीच रवाना होत आहोत आणि आपल्याला अजून खूप सारे सामने खेळवायचे आहेत. सो विनंती असणार आहे. पहिलाच बॉल प्रकाश यांचा फेस करणार. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर बॅटची नक्कीच इनरेज घेतली आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्या थ्रू आपण पाहिलं तर बॉलचं कलेक्शन केलं आणि फेकी केले. तद्वर मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा इथे नक्कीच कलेक्ट केल्यात. या 2 धावेनशी आपण पाहिलं तर ऐनवाडी संघाचं खातं नक्कीच खोलण्यात यश आले. ते फलंदाज अनंत यांना आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. उसरगडचं हे उत्कृष्ट मैदान आपल्याला जे लाभलंय. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर डाऊन द बॉल, झेल टिपला जाईल का? आणि ते मात्र सरळ साधा झोप्पा झेल टिपलाय. विकेटचं पतन, धक्का क्रमांक पहिला. डीजे बाहेर गेलाय, मात्र राजला आता मैदानाच्या आतमध्ये राज करावा लागेल. आणि राज करणार का, की त्याच्यावरती आपण पाहिलं तर प्रकाश, आपला प्रकाश पाडू मात्र राजला रोखण्यात यश आणतील का हे पाहावं लागणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकवर, बॉलिंग मार्कवर गोलंदाज प्रकाश. पंचांच्या डाव्या बाजूनं थोडंसं यष्टीरक्षक आणि आपण पाहताय गोलंदाज यांच्या माध्यमातून थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. ज्या प्रकारे आपण व्यूहरचना आखावी लागते तशीच नक्की ते आखली जाते. पुढचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, त्याला नक्की ढकलून दिले ऑन साइड मध्ये. आणि इथे मात्र अचूक फेकी होईल का, पंचांकडे पाहिलं गेले, पंचांचं बोर्ड मात्र इथे आसमानाकडे आहे. विकेटचं पतन, धक्का क्रमांक दुसरा. राज बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, राजेश. राज मात्र माघारी परतलेत आणि त्यांची जागा ते अर्थात राजेश. इथे गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. आपण पाहिलं तर आपण जो गोलंदाजी करत असाल तर आपण बॉल रिलीज केल्यानंतर आपण त्वरित दुसऱ्या दिशेने जाणं थोडंसं अवघड असतं. मात्र इथे प्रकाशने मात्र स्वतःचाच आपण जर पाहिलं तर स्वतः चेंडूवरती गेले, नंतर कलेक्ट केला आणि अचूक फेकी केली. आणि यष्टीरक्षक आपण पाहताय आकाश आणि कोणत्या प्रकारची चूक केली नाही. आणि इथे मात्र राज यांना माघारी परतवले. पहिलाच बॉल फेस करणार, स्ट्राईक एंडला ते अर्थात राजेश. पहिलाच बॉल प्रकाश यांचा फेस करणार. पंचांच्या डाव्या बाजूनं जवळ आपण जर पाहिलं तर 10-12 पावलांचं रण बसलेले गोलंदाज एक अचूक लाईन आणि लेनवरती आपल्याला अद्याप तरी गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल अचूक. आपण जर पाहिलं तर मित्रांनो नुसता वेग असून चालत नाही, अचूक टप्पाही असावा लागतो. आणि तो अचूक टप्पा
नक्कीच प्रकाशाने साधलाय आणि त्याच टप्प्यावरती वारंवार गोलंदाजी केली जाते आणि येथे मात्र फलंदाजांना नक्कीच डांबून ठेवलंय की काय असं म्हणावं लागेल. पुढचा बॉल आता मात्र आपण पाहिलं तर लॉंगॉपच्या सिनेकीत खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत सुरेख क्षेत्ररक्षण तेवढे सुंदर फेकी इथे म्हणावी लागेल आणि धावसंख्येत आपण जर पाहिलं तर 1 भर होताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येले ते अर्थात 4. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला ऐनवाडी संघ इथे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आता मात्र आपण पाहिलं तर सुरेख चेंडू होता मात्र यष्टीरेषा थोडी चुकी करतायत. माझ्या मते आपण पाहिलं तर बॅटला नक्कीच ब्रश करून गेला असा चेंडूचा प्रथम दर्शनी नक्कीच पाहायला मिळाला. नक्कीच पंचांचा इशारा आला. षटक समाप्त झाले. धावसंख्या झाली ते एका धावेने आपण पाहिलं गेलं तर 5 धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगला स्पेल इथे पाहायला मिळाला तो अर्थात गोलंदाज प्रकाश यांचा. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ते अर्थात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी सल्ला मसलत नक्की केली ते ग्रुप मीटिंग इथे नक्कीच केली जाते. मात्र विनंती असेल कोपर्डे संघाला होता कारण आपण सुद्धा एक चांगले गुणवंत खेळाडू घेऊनच आपण या संघामध्ये या स्पर्धेमध्ये आपण उतरला आहात. सो आपण अधिकचा वेळ घेऊ नका आणि आपला जो गोलंदाज असेल त्याला मात्र आपण निवडून आपण त्यालावरती जबाबदारी द्यायची. धन्यवाद. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक बोलतो अर्थात गोलंदाज अभी नाही तो कभी नाही. अभी एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळला गेलाय. एक सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच मित्रांनो आपण पाहताय प्रत्येक चेंडूवरती नक्कीच आत्मविश्वास दुणालोय तो गोलंदाज आणि त्याचे साथीदार अर्थात कोपर्डे संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू इथे पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी. मित्रांनो युवा खेळाडू आहेत नक्कीच अनुभव कमी आहे मात्र जे प्रशिक्षण घेतलंय त्याच्यावरती मात्र नक्कीच ते अवलंबन मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. अभि पुढचा बॉल आता मात्र दिशा भरकटले. पंचांकडे पाहिलं गेते पंचांकडून कोणतीही हालचाल इथे होत नाहीये. अशा जर पाहिलं गेलं तर पंचांकडून कोणताही जर आपण हालचाल तर नक्कीच हा चेंडू आपण फेअर नक्कीच समजू शकतो. अशा प्रकारे 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकण्यामध्ये यश आलंय ते अर्थात अभियाना. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलंय का सुरेख चेंडू अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. मित्रांनो जर अभिची गोलंदाजी आवडल्या तर नक्कीच त्या टाळ्यांचा गजर होऊ द्या कारण युवा खेळाडू आहे त्याला मात्र आपण प्रोत्साहनाची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती मात्र त्याला शबासकी थाप देणं गरजेचं आहे. तर आपण पाहिलं गेलं तर एक मुख्याच्या क्षणी कर्णधाराने दिलेली जबाबदारी मात्र तो लिहिलेला ते नक्कीच पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र थोडंसं रनअप मध्ये आपल्याला बिघाड होताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल आता मात्र उडवलाय मात्र आपण जर पाहिलं तर उडवण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तुर्तास तरी आपल्याला जास्त पाहायला मिळाला नाही. मात्र आपण पाहिलं थर्ड मॅन क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 1 धाव इथे मात्र प्राप्त करण्यात यश आले. एका धावेने आपण पाहिलं तर धावफलक पुढे सरसावले. धाव सांगितले ते अर्थात 6 धावा. सुरेख गोलंदाजी सुरेख फटका आपण पाहताय. लॉगॉनला क्षेत्ररक्षक आहेत अर्थात रोहित म्हटलं की एक तरबेज आणि एक हुशार खेळाडू आहेत. त्यांच्याकडून चेंडू जाणं म्हणजे एक प्रकारचं आपण इंडिया क्रिकेटमध्ये आपण जसं जडेजाला पाहतो त्याच प्रकारे ते रोहित क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच अव्वल आहे. त्यांचा खेळ मी पाहिलाय. जवळ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर एका धावेची नक्की ते षटक समाप्त झाले. 2 षटकाके धावसंख्येले ते अर्थात 7 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असता आता येणारे 12 चेंडू आणि तब्बल
38 धावांची आवश्यकता आहे. येणारे 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. आपल्या गणिती भाषेमध्ये म्हटलं तर एकूणच्या सरासरीने मात्र धावा कराव्या लागणार आहेत. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रेट हा वाढत चाललाय आणि तो जेवढा वाढणार तेवढं मात्र नक्की डोकेदुखी ठरणार आहे. ते अर्थात ऐनवाडी संघासाठी. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अर्थात आकाश आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रभू, हे काय चाललंय? पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. आपण प्रथमच गोलंदाजी करताय असं काहीच चित्र आकाश यांच्याकडून आम्हाला तरी तुर्तास पाहायला मिळतंय. सुरेख चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहिल्यात कव्हर जर म्हणे येते, चांगली फेकी होईल का? आणि येते मात्र सुरेख फेकी. पंचांचं बोर्ड आसमानाकडे, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पंचांना कवायत करायला लावणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आकाशाला मात्र दंडित केले गेले. सुरेख चेंडू, याच चेंडूंची आपल्याला गरज आहे. आपण अधिकचा आविष्कार जो करताय तो मात्र अंगलट येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कारण मित्रांनो, क्रिकेट आहे, कधी या रंग बदलेल सांगता येत नाही. आता मात्र उडवला लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र टिपलाय झेल. संपलाय सत्यजितचा खेळ. धक्का क्रमांक 4. धन्यवाद डीजे. पाहुणं तर नक्कीच जेवलेत, मात्र जो खेळ मैदानाच्या आतमध्ये व्हायला आहे तो नक्कीच होताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नक्कीच चेंडू पडल्यानंतर जर असा थांबून येतो, त्यामुळे नक्कीच फलंदाजाला मात्र डोकेदुखी ठरली आहे. एका धाव्याने धावसंख्येला ते अर्थात 11 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना ऐनवाडी संघ थोडासा नक्कीच अडचणीमध्ये सापडलाय. पुढचा बॉल आणि येथे मात्र चुकी केली आणि चुकीला मात्र भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. आपण पाहता 18 चेंडूमध्ये फक्त 19 धावा इथे कमवण्यात यश आलंय. ते सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात प्रियंका 11 ऐनवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला, विनंती असणार आहे अर्थात कोपर्डे संघाला, आपण वारंवार ग्रुप मीटिंग करू नका प्लीज.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सामन्याचे तर थोडं वेगळं आहे, कारण आता येणारे 6 चेंडू आणि तब्बल 26 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 26 धावा. इथे मात्र आपण पाहिलं तर स्क्वेअर चेंडू आणि इथे मात्र चुकी होतीये. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर स्क्वेअर चेंडू आणि येस येस वाईट घेतलं येस. टोटल 4 धावा इथे नक्कीच गणल्या जातील. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या ते अर्थात 23 धावा. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. मी मित्रांनो मगाशी म्हणालो की निर्णायक षटक आहे आणि नक्कीच ह्या अंगलट चुका ह्या अंगलट येतील का असं काहीच चित्र तुर्तासही माझ्या नजरेसमोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पुढचा बॉल आता मात्र कमबॅक केलाय आणि इथे मात्र चालाक आहे. रोहित का चालाक मी मागाशी म्हणालो, इथे ऍक्टिव्ह असणं गरजेचं असतं आणि तो ऍक्टिव्हपणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पंचांचं बोट आसमानाकडे आहे. विकेटचा पतन. धक्का क्रमांक 5 दिव्या डीजीला संधी. ऐकूया का सुमधुर संगीत. विनायक आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आता समीकरण चेंज झालंय, ते आता मात्र विनायकला बदलावं लागणार आहे. आता येणारे 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 22 धावा 5 चेंडू. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पंचांकडे पाहिलं गेलंय. हो इथे मात्र आपण पाहताय पंचांकडून कोणतीही मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. ऑन फील्ड पिंच आपले तटस्थ आहे. स्क्वेअर लेग पण सुद्धा आपले तटस्थ आहेत आणि इथे मात्र ही धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्येत 1 ने भर झालाय आणि आता मात्र समीकरण चेंज झाले. येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. मित्रांनो प्रयत्न करावे लागतील. आयतं कधीच काही मिळणार नाही, कारण आपण जर प्रयत्न केले तरच मात्र यशापर्यंत पोहोचणार आहेत आणि आता मात्र आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत, कष्ट करावे लागणार आहेत, कारण येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 21 धावा आणि 4 चेंडू. निर्णायक 4 चेंडू असणार आहेत. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच हाफ ट्रॅकर चेंडू मात्र त्याच्यावरती हवी होता आलं नाही. ते फलंदाज अजय. आता मात्र पाहिलं तर सामन्यामध्ये थोडी का होईना मात्र औपचारिकता नक्कीच निर्माण झाली आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच भाततळे आणि गवळेवाडी आपण तयार राहायचं आहे. गवळेवाडी आपण नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलात. आपल्याला सुद्धा विनंती असणार आहे, सामना झाल्यानंतर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. आपण अधिकचा वेळ अजिबात घ्यायचा नाहीये. तसेच भाततळी सांगतो विनंती असणार, आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची आहे. आणि अशा प्रकारे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिल्यात तर कोपर्डे संघ इथे मात्र कोपर्डे संघ नक्कीच विजयाच्या दिशेने आपल्याला कूच करताना पाहायला मिळतात. आणि येथे मात्र कोपर्डे संघ